रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत बीटरूट सूप. तर यासाठी आपल्याला टमॅटो, कांदा, बीटरूट, गाजर, लसूण, लिंबू, कोथिंबीर आणि काळी मिरी घ्यायची आहे. त्यानंतर कुकरमध्ये आपल्याला बीटरूट, टमॅटो, कांदा, गाजर, लसूण, कोथिंबीर आणि काळी मिरी ॲड करायची आहे. त्यानंतर पाणी ॲड करून त्याला शिजायला ठेवायचं आहे. ढक्कन लावून आपल्याला 4 शिटी होईपर्यंत आपल्याला त्याची वाट बघायची आहे. त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर आपली भाजी अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर आपल्याला चाळण घेऊन सर्व भाजी त्यामध्ये काढून घ्यायची आहे. जी उकडलेली भाजी आहे ती थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याला ग्राइंड करायचं आहे. आता जी भाजी आहे ती थंड झालेली आहे, तर आपण त्याला ग्राइंडरमध्ये ॲड करणार आहोत. ग्राइंडरमध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट अशी दिसली पाहिजे. त्यानंतर ती पेस्ट परत चाळणमध्ये काढून त्याला चाळून घ्यायचा आहे. हा सूप खूप टेस्टी लागतो आणि खूप वेट लॉससाठी मदत करतो. तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मेन्शन करा की कशी झाली आहे रेसिपी. त्यानंतर आपल्याला या सूपला फोडणी द्यायची आहे. तर त्यासाठी कढई घ्यायची आहे, त्यामध्ये तूप ॲड करायचं आहे. तूप ॲड झाल्यानंतर जिरं ॲड करायचं आहे. जिरं ॲड केल्यानंतर आपल्याला जे सूप आहे ते हळूहळू कढईमध्ये ॲड करायचं आहे. मग त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. त्यानंतर त्याला ढवळून घ्यायचं आहे आणि एक उकळी येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. तर आता एक उकळ आलेली आहे. त्यानंतर आपल्याला लिंबूचा रस टाकून गॅस बंद करायचा आहे. आपलं सूप तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.